सोलापूर जिल्ह्यातल्या आणि राज्यभरातल्या नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जवळपास हाती आलेले आणि मोहोळची नगरपालिकेची 48 झालेली ही निवडणूक या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण अशी होती, कारण 40 वर्ष एका विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत असलेलं नेतृत्व जवळपास सातत्यानं 30 वर्ष सलग या तालुक्याची विधानसभा ताब्यात असलेलं नेतृत्व, त्याच्या आधी 2 वेळा असं 40 वर्ष या तालुक्याची दुराजांनी एक हाती स्वतःच्या नेतृत्वात नियंत्रण ठेवली होती. ते राजन पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीची ताकद, पालकमंत्र्याची ताकद, सर्व प्रकारच्या यंत्रणेची ताकद असताना भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक जी प्रत्यक्षात निवडणूक झाली, ती पहिली निवडणूक. त्या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा पराभव म्हणणार नाही, तर राजन पाटील यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कुमारी सिद्धी वस्त्रे या धनुष्यबाण चिन्ह घेऊन आमचे या निवडणुकीचे पॅनल प्रमुख, ज्यांच्या नेतृत्वामध्ये मोहोळ शहराच्या या नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवली, ते रमेशजी बारसकर, त्यांच्या नेतृत्वामध्ये कुमारी सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जवळपास 6273 मतं घेऊन 170 मतांनी सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. या सर्वच निवडून आलेल्या उमेदवारांचं अभिनंदन करण्यासाठी खुद्द आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्यातले सर्वात ज्येष्ठ नेते असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळराम काका साठे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. अजूनही बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या प्रभाग क्रमांक 2 सपना अष्टूर, त्याचबरोबर 2 मध्ये अजयजी कुर्डे, 3 मध्ये साखराबाई बरकडे, 3 मध्ये स्वतः खुद्द प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारसकर, त्याचबरोबर 8 मध्ये राणी चंद्रकांत गोडसे, 9 लखन जगदीश कोळी, 9 श्री शेख सरताज सलीम आणि 10 मध्ये चैतन्य प्रभाकर देशमुख, असे आमचे 8 उमेदवार हे निवडून आलेले आहेत. मी सर्व उमेदवारांचं, नगराध्यक्षांचं मनापासून अभिनंदन करतो. ही निवडणूक एक आगळीवेगळी निवडणूक होती. प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर त्या निवडणुकीमध्ये झाला होता, ही गोष्ट खरी आहे. प्रत्येकाला मोहोळ शहरातल्या नागरिकांना ते माहित आहे. एका मताला 5,000 पासून ते 10,000 रुपयेपर्यंत त्या ठिकाणी खर्च करण्याची तयारी विरोधातल्या लोकांनी दाखवली आणि ती केली देखील. तुम्ही समोर पत्रकार आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहेत. अशाही परिस्थितीमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा विजय हा प्रत्यक्षात केवळ बोलण्यापुरता नव्हे, तर प्रत्यक्षात हा जनशक्तीचा विजय आहे. या मोहोळ शहराला, मोहोळच्या 72 मतदारांनी आंदरकरांची राजकीय प्रवृत्ती या मोहोळ शहरात घुसू दिली नाही. त्याबद्दल या मोहोळ शहराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर या शहराचा, या तालुक्याचा एक नागरिक म्हणून या मोहोळ शहरातील मतदारांचं मनापासून आभारही मानतो, कारण त्यांनी एवढ्या मोठ्या धनशक्तीच्या समोर स्वतःची अशी एक जनशक्ती तयार करून या मोहोळ शहराला एक प्रकारे वाचवलेला आहे. आणि त्याबद्दल मी या शहराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो. आणखी एक गोष्ट नमूद केली पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या करता जी मोहोळची जनता एकवटली होती,
त्याच्यामध्ये आंगरकरांनी षडयंत्र करून फूट पाडली होती आणि त्याच्यामध्ये सहविचार नावाने म्हणा, अजून कुठल्या तरी वेगळ्या विचार नावाने म्हणा, आमच्या सोबत असलेले प्रमुख नेते या मोहोळ शहराच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र चिन्ह घेऊन आंगरकरांची स्पॉन्सरशिप घेऊन उभे होते. लोकांनी आंगरकरांचा हा कावा, त्यांचा डाव, त्यांचे षडयंत्र ओळखलं आणि नगराध्यक्ष पदाच्या करता कसल्याही परिस्थितीत हे शहर आंगरकरांच्या ताब्यात जाता कामा नये याच्या करता निर्धार करून नगराध्यक्ष पदाला सर्वाधिक मतं देऊन त्या ठिकाणी विजयी केलं. ज्यांनी मशाल चिन्ह घेतलं होतं, ज्यांनी तुतारी घेतलेली होती, ज्यांनी काँग्रेसचा हात घेतला होता, त्यांना जी मतं मिळालेली आहेत ही मतं आंगरकरांच्या विरोधातली मतं आहेत आणि आंगरकरांच्या विरोधातल्या मतांची जर बेरीज केली तर जवळपास 11,000च्या पुढे ती जातात. 17,000 एकूण मतदान झालेलं आहे. विरोधामध्ये 11,000 मतं ही खऱ्या अर्थानं आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची ती मत आहे. परंतु विरोधी मतामध्ये फूट पाडण्याच्या करता जे षडयंत्र केलं गेलं 11,406 मत ही आंगरकरांच्या उमेदवाराच्या विरोधात पडलेली मत आहे. याचा अर्थ असा आहे, विधानसभेला राजाभाऊ खरे यांना जेवढी मतं पडली हे जवळपास तेवढीच मतं आता आंगरकरांच्या विरोधात पडलेली. त्यामुळं आंगरकर हे आता फक्त आंगरपुरतेच मर्यादित राहिलेले आहे. उज्ज्वला थिटे या ठिकाणी बसलेले आहेत. आम्हाला न्यायालयीन पातळीवर अपयश जरी आलं असलं तरी उभ्या महाराष्ट्राच्या समोर आंगर नगर पंचायतीची निवडणूक न होता जिंकलेली ती निवडणूक आहे. त्यामुळं माझं भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांना आवाहन आहे, आपण लोकशाही मानणारी लोक आहोत. त्यामुळं हुकुमशाहीच्या दडपशाहीच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरला जाऊ नये अशा पद्धतीची दादागिरी करून आंगरची जी नगरपंचायत जिंकलेली आहे ती त्यांनी त्यांच्या लिस्टमध्ये दाखवू नये, कारण लोकशाही मार्गाने झालेली निवडणूक नव्हती. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माझ्या माहितीप्रमाणे रेकॉर्डवर 4 नगरपालिका आलेल्या आहेत. प्रत्यक्षामध्ये आंगर वजा केली तर 3च आलेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. या संदर्भामध्ये जय पराजय निवडणुकीमध्ये होत असतो. पराभूत झालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार क्षीरसागर ताई, शीतलताई क्षीरसागर यांचं देखील मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी चांगली लढत दिली. मशालीवरचा उमेदवार उज्ज्वलाताई कांबळे यांचं देखील अभिनंदन करतो, त्यांनी देखील चांगली लढत दिली. निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो. व्यक्तिगत आकस आणि द्वेष असा ठेवण्याचं काही कारण नाही. या मोहोळ शहरामध्ये ज्या मतदारांनी आम्हाला मतदान केलं त्यांचं तर निश्चित आम्ही आभार व्यक्त करूच, आभारी आहोतच. परंतु ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही त्यांच्याबद्दल कुठलाही रोष, राग आमच्या मनामध्ये असणार नाही, आमच्या नगराध्यक्षाच्या आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या मनात असणार नाही. निवडणूक संपली, राजकारण संपलं. आता सर्वांनी मोहोळ शहराच्या विकासाच्या करता म्हणून कंबर कसून आपल्याला काम केलं पाहिजे. या निवडणुकीमध्ये आम्ही जाणीवपूर्वक मतांची विभागणी टाळण्याच्या करता एक धोरणात्मक बाब म्हणून, एक रणनीतीचा भाग म्हणून आमचे सर्वचे सर्व उमेदवार धनुष्यबाणावर उभा केले होते. या निवडणुकीची धुरा प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारसकर यांच्याकडे सोपवली होती. त्यांनी प्रथम नगराध्यक्ष म्हणून या शहराचं यापूर्वी नेतृत्वाने चांगलं काम केलेलं आहे आणि त्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा
आणि शिवसेना एकनाथ शिंदे असं आम्ही एकत्रित म्हणून निवडणुकीला गेलो, सामोरं गेलो आणि आम्हाला त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे. याचा अर्थ आमच्या रणनीतीचा हा विजय. अंगणकरांना मोहोळ शहरात घुसून द्यायचं नाही, हा जो मोहोळ शहराचा पण होता तो पूर्ण झालेला आहे आणि मोहोळ शहराची शान देखील अबाधित राहिलेली आहे. मी रमेश पारसकरांना विनंती करतो की आपण देखील मोहोळ शहराच्या जनतेला या निमित्तानं संबोधित करा. आज या ठिकाणी 2025 मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून स्वागत करतो. ही निवडणूक मोहोळ शहराच्या इतिहासामध्ये ज्या वेळेला या मोहोळ शहराचं इतिहासाचं पुस्तक लिहिलं जाईल त्यावेळेला ही निवडणूक सुवर्ण अक्षरानं लिहिली जाईल अशा प्रकारची निवडणूक पार पडली. आता सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलं. प्रभाग क्रमांक 1 ते 10 त्यांचं मी अभिनंदन करतो. दुसरे, जरी आमचे उमेदवार काही ठिकाणी पराजित झाले असतील तरी देखील त्या उमेदवारांच्या कष्टामुळं, त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं, विजय झालेल्या उमेदवारांच्या कष्टामुळं, त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं मोहोळ शहरातल्या सर्व सुजाण मतदार बांधवाच्या प्रयत्नामुळे खऱ्या अर्थाने हे सिद्धी वस्त्रे यांच्या रूपातून नगराध्यक्ष पदासाठी ही यश आलेलं आहे. त्यामुळे मी ज्यांची या ठिकाणी आधी नावं घेतली त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. ही लढाई केवळ एकट्या डोक्याचा विजय नसून हा सामूहिक विजय आहे आणि हा सामूहिक विजय सर्व मतदारांना, कार्यकर्त्यांना आणि आमच्या पराजित झालेल्या उमेदवाराला या ठिकाणी अर्पण करतो. यावेळेला या मोहोळ शहरातली जनता, आता दादांनी सांगितलं की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, धनशक्तीचा वापर या ठिकाणी बराच केला गेला आणि ही निवडणूकच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि धनशक्तीचा पराजय झाला आणि जनशक्तीचा विजय झाला. मोहोळ शहरातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे. ज्या वेळेला इंग्रजाबरोबर लढायचं होतं त्यावेळेला आमच्या मोहोळ शहरातल्या जनतेनं इंग्रजाबरोबर लढत असताना छातीवर गोळ्या झेलल्या, पाठीवर काट्या झेलल्या, तरी देखील संघर्ष थांबवला नाही आणि जुलमी इंग्रजाच्या विरोधात लढण्याचं काम करून देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी त्यांचा देखील मोठा सहभाग होता. त्याच पद्धतीनं राजन पाटील हे सत्ता ही, शाहू महाराजांना सांगितलं होतं, सत्ता ही जनतेच्या सेवेकरता वापरायची असती, जनतेवर गाजवायची नसती. पण त्यांनी त्याच्या उलट सत्ता ही जनतेवर गाजवण्यासाठी अनेकांना पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा असतील याच्या माध्यमातून भेटीत करण्याचं काम केलं आणि इंग्रजासारखं जुलमी राजकारण या ठिकाणी मागच्या 35 वर्षांमध्ये त्यांनी केलं. आता देखील या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक उमेदवारांना दमदाटी केली गेली, दादागिरी केली गेली, तरी देखील या स्वाभिमानी मोहोळ शहरातल्या जनतेने अंगणकरांचा पराजय केला. पर्यायानं भाजपचा पराजय झाला आणि शिवसेना, धनुष्यबाण, अजितदादा व सर्व मित्र पक्ष यांचा खऱ्या अर्थानं हा विजय झालेला आहे आणि हा विजय केवळ निवडून आलेल्याच नगरसेवकाच्या वागापुरता निधी वापरला जाणार नाही, तर प्रभाग क्रमांक 1 ते 10 पूर्ण मोहोळ शहरासाठी जरी आमचा उमेदवार तिथे पराजय झाला असेल तर तो जो उमेदवार आहे तोच आमचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना देखील विश्वासामध्ये घेऊ. त्यांनी जे कामं सांगतील ते आम्ही ठराव करू. आता कोणी म्हणत असतील
8 जागा आल्या आणि 9 आणि मेजॉरिटी आमची आहे. नगराध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी काम केलेलं आहे. नगराध्यक्षाला जो अजेंडा असतो तो अजेंडा बनवण्याचा अधिकार फक्त नगराध्यक्षालाच असतो, सदस्याला नसतो. कारण अजेंडावर विषय घेण्याचा अधिकार हा नगराध्यक्षाचा असतो. त्यामुळं कामकाज करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. नगराध्यक्षाचा दीर्घकाळ अनुभव असलेला मी देखील सभागृहामध्ये असल्यामुळे आमची भूमिका असं राहील की शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचा पक्षभेद, धर्मभेद, जातीभेद न करता सर्व मोहोळ शहरच आमचा आहे या दृष्टिकोनातून या मोहोळ शहराचा विषय, विकासाचा विषय आम्ही मार्गी लावू. आम्ही लोकांना जे जे सांगितलेलं आहे, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, मुख्य रस्त्याचा विषय असेल, अनेक रस्त्यांचा विषय असेल, स्वच्छतेचा विषय असेल, या सगळ्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध राहू. आणि या मोहोळ शहराचं परिवर्तन, विकास कशाला म्हणतात तर या 5 वर्षामध्ये आम्ही करून दाखवू. करून दाखवण्याचं कारण असंच आहे की सत्तेमध्ये आता 4 वर्ष आम्ही आहे. आमचा उपमुख्यमंत्री आहे, नगर विकास मंत्री आहे, उमेददादा जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे अजितदादा हे अर्थमंत्री आहे. त्यामुळं विकासाला निधी कुठल्याही प्रकारचा कमी पडणार नाही. या मोहोळ शहराच्या विकासाचा निधी कुणी अडवला होता, झारीतला शुक्राचारी कोण होता, तर हे कुणाला नवीन सांगण्याची आवश्यकता नाही. आंबेडकरांनीच खऱ्या अर्थाने या मोहोळ शहराच्या विकासाला आडकाठी घातली गेल्या 30-35 वर्षांमध्ये. आणि ती आडकाठी आता त्यांचा आमदार नसल्यामुळे ते दूर झालेले आहे आणि आता त्यांची नगरपालिका बी नाही आल्यामुळं ते देखील दूर झालेले आहे. आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये देखील ज्यांना आम्ही म्हणत होतो दीपक मेंबर यांना की आपण एकत्र लढू, आपण एक संघ निवडणुकीला पुढे जाऊ, पण त्यांनी कुणाचं ऐकून केलं हे आम्हाला माहित नाही. पण त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, पण जनतेने त्यांना नाकारलं आणि आम्हाला स्वीकारलं. येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये देखील उमेददादा यांच्या नेतृत्वाखाली आमदार म्हणून राजाभाऊ खरे आमचे मार्गदर्शक असतील, चरणराज चौरे असतील, सर्वच तालुक्यातले नेते असतील. ज्या पद्धतीने नगरपालिकेची निवडणूक चुरशीने लढलो त्याच पद्धतीने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील चुरशीने लढून विजय प्राप्त करू अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. ठरला त्याचा शोध आता सगळ्या पत्रकारांनी करून